राम नामाचं महात्म्य या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. का सांगितलं त्याचं कारण आहे. युग किती आहेत? 4 युग आहेत. बोला बरं का. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि कलियुग आहे. प्रत्येक युगातलं साधन भिन्न भिन्न सांगितलेलं आहे. भिन्न भिन्न. विठ्ठल कृतयुगातलं साधन उद्धाराचं साधन वेगळं आहे. त्रेतायुगातलं उद्धाराचं साधन वेगळं आहे. द्वापार युगातलं उद्धाराचं साधन वेगळं आहे आणि कलियुगातलं उद्धाराचं साधन काय आहे? वेगळं आहे. एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्यायाम कलो तत् हरि कीर्तनात. 4 युग आहेत. 4 युगाचं आपल्याला थोडंसं बघायचं आहे. हे जे 4 युग आहेत, कृत, त्रेता, द्वापार आणि कली, जसं जसं प्राणी मात्रांचं कर्म असेल त्या त्याप्रमाणे आपल्यावर ते प्रभाव गाजवत असतायत बरं का. कृतम त्रेता द्वापारांच कलिश्चेती चतुर्युगम अनेन कर्मयोगेन भोवे प्राणेषु वर्तते बरं का. पुढे असं वर्णन केलं आहे श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये. असं चिंतन आहे. कृतयुग केव्हा समजायचं, त्रेतायुग केव्हा समजायचं, द्वापारयुग केव्हा समजायचं आणि कलियुग केव्हा समजायचं. माझ्याकडे लक्ष दिलं आणि मोबाईलकडे जर लक्ष नाही दिलं तरच कीर्तन कळेल, नाही तर कळणार नाही. विठ्ठल बरेच जण मोबाईल खेळत होते, बघत होते. बघायचं नाही आणि नाही हे सुद्धा जाऊ द्या ना, ह्याच्यात जाऊ द्या ना, कॅसेटमध्ये हे सुद्धा जाऊ द्या ना. बरेच जण खेळत होते हे सरी कळलं ना पुन्हा. विठ्ठल बघायचं नाही, माझ्याकडे बघायचं. तुम्हाला मी अगोदरच सांगितलं नाही, कीर्तन म्हणजे कीर्तनच ऐकायला मिळणार, दुसरं ऐकायला मिळणार नाही. राम महाराजाला सर्वांना अनुभव आहे. ऐका लक्ष देऊन. मी प्रत्येक वाक्यासाठी तुम्हाला श्लोक सांगतोय, प्रत्येक वाक्यासाठी ऐका. काय सांगत होतो मी? 4 युगाचे साधनं वेगवेगळे आहेत. आता कृतयुग केव्हा म्हणतात, त्रेतायुग कशाला म्हणतात, द्वापारयुग कशाला म्हणतात आणि कलियुग कशाला म्हणतात? ज्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये सत्वगुण निर्माण होईल आणि सत्वगुण निर्माण झाल्यानंतर मन आणि बुद्धी आणि इंद्रिय सत्वगुणी बनतील, त्यावेळेस कृतयुग आहे. ज्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्राप्त करावं, काहीतरी तप करावं अशी आवड ज्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल त्यावेळेस त्याला कृतयुग असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये. प्रभवंती यदा सत्वे मनोबुद्धी इंद्रियानीच तदा कृतयुगम विद्या ज्ञाने तपस यद रुची. विठ्ठल त्रेतायुग केव्हा समजायचं आहे? ज्या वेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये यज्ञाधिक कर्म करावेत असं वाटेल ना त्यावेळेस त्याला त्रेतायुग असं म्हटलंय. यदा धर्मार्थ कामेषु भक्तिर्भवती देहिनाम तदा त्रेतोरुजी वृत्ती रीतिजानी हे बुद्धिमान असं वर्णन केलंय. अजून थोडी सूक्ष्मता अजून सांगतो, अजून सूक्ष्मता ऐका. कृतयुग जे आहे ते केवळ सत्वगुणी युग आहे, त्रेतायुग जे आहे ते रजगुणी युग आहे आणि द्वापार युग जे आहे ते रजगुण आणि तमोगुण मिश्रित आहे. ऐका. आता द्वापारयुग केव्हा समजायचं आहे? यदा लोभस्तो संतोष मानो दंभो तमत्सरः कर्माणाम चापी काम्यानाम द्वापारम तद्रजस्तमः असं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे कलियुग केव्हा समजायचं आहे? आपल्याला कलियुगाचं वर्णन बघायचं आहे. कलियुगातलं हे साधन आहे ना नाम. कलियुग केव्हा समजायचं आहे? ज्यावेळेस माणसं मायेच्या अधीन जातील त्यावेळेस कलियुग आहे. आता सध्या माणसं मायेच्या अधीन आहेत का कशाच्या अधीन आहेत? ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले ती पांडवा तो कार्यार्थ गवा सांडोनिया इंद्रिय ग्रामीचे राजविधी अहम ममतेची जल्पवादी विकारांतराची मांदी मिळवण्या दुःख शोकाचे घाई मारिल्याची शेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासली माया. विठ्ठल सध्या
या मायेचे अधीन माणसं आहेत कलियुगामध्ये. पुढे ऐका, ज्यावेळेस जास्तीत जास्त माणसं खोटं बोलतील त्यावेळेस त्याला काय म्हणतात माहीत आहे? कलियुग म्हणतात. आता सध्या माणसं खोटं जास्त बोलतात का खरं जास्त बोलतात? कीर्तनात सुद्धा काय बोलतात माणसं? जास्त खोटंच बोलतात. ऐका, कीर्तनात सुद्धा कुठे असो कोणी असो खोटं बोलतात. जास्त खोटं बोलण्याचं चाललेलं आहे. नव्हे असत्याशीच जन सर्व होय काकलीचे महिमा असत्याशी रिझले पापाने करती है राजा संताचे. आई काकलीचे महिमा असत्याशी रिझले पापाने करती है राजा संताचे. ऐका कलीचे महिमान. वा राम महाराज, ऐका कलीचे महिमान. असत्याशी रिधले जन पापा देती अनुमोदन करीती हेळन संताचे. असत्याशी जन रिलेलं आहे. अजून तुम्हाला सांगेल, या कलियुगाला आधर्मरूपी मित्र मिळाला आहे आणि म्हणून हे कलियुगात असं होऊ लागलंय. कलीना धर्म मित्रेन धरेयम बाधते धुना सत्यम नास्ति तपस्सौचम दयादानम न विद्यते न योगी नैव शुद्धो वा न ज्ञानी सत्क्रियो नरा कलिदावा नले नाद्य साधनम भस्मसात गतम. विठ्ठल खऱ्याला काही किंमत कलियुगात राहिलेली नाही महाराज. जास्तीत जास्त जर माणूस कलियुगात खरं बोलायला लागला तर त्याचं कठीण आहे महाराज. खोट्याचाच काय झालेला आहे? सर्व बाजार झालेला आहे. बाजार झालेला आहे खोट्याचा. खरं राहिलं नाही. मी एक वाक्य सांगत असतो, तुम्हाला पटलं तर घ्या, नाही तर आता ते टेप होणारच आहे, प्रश्नच नाही. सध्याच्या काळात कठीण आहे. कठीण आहे. काय कठीण आहे? खरं मरत आणि गध चरत. विठ्ठल कठीण झालंय. काय झालंय? कठीण झालेलं आहे. सत्य राहिलेलं नाही. पुढे ऐका, यदा माया नृतम तंद्रा निद्रा हिंसा विषादनम शोक मोह भयम दैनम सकलिस तामस स्मृतः. कलियुगामध्ये झोपाळू माणसं जास्त आहेत का कमी आहेत? बोला ना. जास्त आहेत की नाही? म्हणजे मी हे जे बोलतो हे खरं आहे का खोटं आहे? खरंच आहे ना. जास्त झोपाळू माणसं आहेत. किती झोपाळू माणसं आहेत? वर्णन पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरीतला तुम्हाला अध्याय सांगतो, श्लोक सांगतो. तमस्तो ज्ञानज विद्धी मोहनम सर्वदेहिनाम प्रमादा लश निद्रा तन्निबद्धनाती भारत. त्या श्लोकावर निद्रा या पदावरलं व्याख्यान 14व्या अध्यायात बघा. विठ्ठल झोपाळू माणसं जास्त आहेत. झोपाळू. ब्रह्मायू होई जे मान निजलियाची अशी जे हे वाचोनी दुजे व्यसन नाही. झोपणारा माणूस म्हणतो मला ब्रह्मदेवाचा विषय मिळाला पाहिजे. झोपण्यासाठी झोपाळू माणसं जास्त आहेत. पुढे ऐका, अजून सुंदर वर्णन आहे. बरेच श्लोकामध्ये चिंतन आहे पण आपल्याला अभंगावर जायचं आहे. यदा माया नृतम तंद्रा निद्रा हिंसा. सध्या कलियुगामध्ये हिंसा घडते आहे. जास्त कलियुगामध्ये खेद करणारे माणसं आहेत. या कलियुगामध्ये शोक करणारे माणसं आहेत. ऐका नाही, असं कलियुगामध्ये आहे. अजून तुम्हाला सांगतो, या कलियुगामध्ये काय आहे? वाईट दृष्टीचे लोक आहेत. वाईट दृष्टीचे. एखादा मनुष्य जर पुढं चालला तर त्याला मागं कसं खेचायचं हे माणसाला जास्त कळतं. बघा तुम्ही, राजकारणात सुद्धा एखादा मनुष्य पुढं चालला तरी ते राजकारणी माणसाला त्याला पुढे जाऊ देत नाहीत, ते मागे ओढतात. व्यवहारामध्ये सुद्धा एखादा मनुष्य श्रीमंत होऊ लागला तर त्याला मागे ओढणारे माणसं आहेत की नाही? आणि आमच्या परमार्थामध्ये सुद्धा एखाद्याचा अभ्यास चांगला असेल तर त्याला मागं कसं खेचायचं एवढं मात्र जास्त माहित आहे. विठ्ठल वाईट दृष्टीचे लोक आहेत. यस्मात सुदृदर्शो मर्त्या मंद भाग्या महाशना. जास्त खादाड माणसं जास्त आहेत. खादाड. पुढे ऐका, या कलियुगामध्ये पतिव्रता स्त्री मिळणं काय आहे? दुर्लभ आहे. वर्णन केलेलं आहे. या कलियुगामध्ये महाराज चोराकडून लोकाला त्रास होईल. पाखंडी लोक वेदाला दूषण लावतील. दस्युत्कृष्टा जनपदा वेदा पाखंड दूषित. बघा, राजे लोक या कलियुगामध्ये प्रजेचं भक्षण करतील. ब्राह्मण मंडळी जी आहेत, द्विज आहेत, ते सुद्धा शिष्णोदर पारायण होतील. राजा नश्च प्रजा भक्षा शिष्णोदर परा द्विजहा. या कलियुगामध्ये पुन्हा अजून चिंतन केलेलं आहे. बरंचसं चिंतन भागवतामध्ये 12 स्कंदात आहे. विठ्ठल
विठ्ठला कलियुगाचं वातावरण आहे हे. कलियुगामध्ये शूद्र माणसं तपस्व्याचा वेश घेतील आणि धर्म काय अधर्म काय सांगायला सुरुवात करतील. मला ज्याचा अधिकार नाही त्याला स्टेजवर, मोठ्या स्टेजवर ज्याचा अधिकार नाही त्याला मान आहे सध्या कलियुगात, का ज्याचा अधिकार आहे त्याला आहे? जरा बोला थोडंसं. जास्त मोठ्या स्टेजवर जास्त कोणाला मान आहे? ज्याचा अधिकार नाही त्याला आहे. ज्याला धर्मही कळत नाही अधर्मही कळत नाही त्याला जास्त मान आहे. श्लोकात आहे, तुम्ही हो म्हणा किंवा नको नाही म्हणा. शूद्रा प्रतिग्रहिष्यन्ति तपोवेशोपजीविना धर्मम वक्ष्यन्ते धर्मज्ञा आदो काय आदिरुह्योत्तमम सनम. उच्च असण्यावर कोणाला मान आहे? ज्याचा काही अधिकार नाही त्यालाच मान आहे महाराज. सुंदर चिंतन आहे महाराज. ऐका, एखादा स्टेजवर चांगले कपडे घालून जरी उभा राहिला, मी तुम्हाला श्लोक सांगणार त्याला सुद्धा, पण त्याला भाषणाला उभा केलं तर शून्य माणसापुढं जोपर्यंत बोलत नाही त्याचं तोपर्यंत पितळ उघडं पडत नाही. पण शून्य माणसापुढे बोलल्यानंतर त्याचं पितळ उघडं पडल्याशिवाय राहत नाही. त्या मूर्ख माणसाला चांगले जरी कपडे घालून आला तो मूर्ख माणूस, त्याला कुठपर्यंत शोभा आहे? जोपर्यंत शहाण्या माणसापुढे बोलत नाही तोपर्यंत. मूर्खोपि शोभते तावत सभायां वस्त्र वेष्टिता यावन्न भाष्यते किंचित पंडितानाम सवयपुर. जोपर्यंत पंडितापुढे बोलत नाही तोपर्यंत त्याचे महत्त्व आहे का नाही? त्याला मानतात लोक, पुन्हा मानत नाही महाराज. पण त्यालाच मान आहे की नाही? त्यालाच मान आहे. कलियुगामध्ये अजून तुम्हाला चिंतन सांगेल बघा, थोडंसं ऐका. एक संस्कृतला श्लोक सांगतो ऐका. सध्याच्या काळामध्ये संताला मान आहे का असंताला मान आहे? जे ग्रंथ वाचतील त्यांच्या लक्षात येईल. संताला मान आहे का असंताला मान आहे? आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे दुनिया कशी आली आहे त्यांनी प्रमाण दिलं. माझे काही ती पाठ नाही. काय आहे? बेमान आहे का नाही? दुनिया तशी आहे. या कलियुगाचं वर्णनच करताना तसं केलेलं आहे. कलियुगामध्ये वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, संताला मान नाही असंताला नाही मान. देवमानी मुसलमान, देवमानी मुसलमान, देवमानी मुसलमान, देवमानी मुसलमान आहे ना, प्रमाण आहेत महाराज. संताला मान नाही पण असंताला मान आहे कलियुगामध्ये. पुढे ऐका, जास्त कलियुगामध्ये मुलाला आयुष्य का वडिलाला आयुष्य आहे? कलियुगामध्ये जास्त आयुष्य कोणाला आहे? वडिलाला आयुष्य आहे. मुलगा अगोदर जातो आहे. श्लोकातलं वर्णन सांगतोय तुम्हाला मी. बघा पुढे असं वर्णन केलं आहे, जवळच्या माणसासंग माणसाचं जास्त जमतं का दुसऱ्या माणसासंग जमतं? तुम्ही म्हटल्याशिवाय मी श्लोक सांगतच नाही, आणि नाही म्हणले तरी सांगितल्याशिवाय राहत नाही. आहे का? जवळच्या संग जमत नाही, घरच्या संग जमत नाही, पण दुसऱ्या संग जमल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामध्ये उदाहरण जर सांगायचं झालं तर सख्या सासू संग सुनाचं जमत नाही. लक्षात आलं का? पण दुसऱ्या म्हातारी संग जमल्याशिवाय राहत नाही. आणि या म्हातारीचंही ह्या सासवाचंही सख्या सुनासंग जमत नाही, आणि दुसरीच्या सुनासंग जमल्याशिवाय
राहत नाही, हे ठरलेलंच आहे. आता श्लोक आहे का, सिदंती संतो विलसंत्य संता पुत्रा मिर्यन्ते जनकशिरायो स्वजनेषु वैरम परेषु मैत्री पश्यन्तु लोका कलिकौतुकानि. कलियुगामध्ये असं वर्णन आहे, हे का नाही, असं कलियुगात वर्णन आहे. अजून तुम्हाला सांगू, कलियुगातलं वर्णन करताना सुंदर केलेलं आहे. आता तुकोबारायचे प्रमाण सांगतो. मगाशी महाराजांनी जे प्रमाण दिलं ते 31 चरणाचा अभंग आहे, आणि त्याच्यामध्ये 2-4 चरण आहेत. ऐका, सध्या कलियुगामध्ये दारूला जास्त मान आहे का तुपाला जास्त मान आहे? तुकोबारांनी म्हटलंय, मी माझ्या पदरचं सांगत नाही. म्हणजे दारू पिणारे माणसं जास्त आहेत का तूप खाणारे माणसं जास्त आहेत? बघा, असं वर्णन केलंय. पतिव्रतेला जास्त महत्व, पतिव्रतेची मजा आहे का त्याच्या विरुद्ध? फार कठीण आहे महाराज. तुकोबारायांनी म्हटलंय, मद्यपानाची शिराणी नवनितान पुसे कोणी, मद्यपानाची शिराणी केळवल्या व्यभिचारिणी दैन्य वाणी पतिव्रता. पतिव्रता कधीचे महिमा पापा देवी आलो मदना करते हेलन कौताते अनकमिचा महिमा कलियुगाचा महिमा सांगत असताना म्हटलंय, मद्यपानाची शिराणी नवनीता न पुषे कोणी, केळवल्या विभिचारणी दैन्यवाणी पतिव्रता. सुंदर वर्णन आहे. अजून पहा, अजून सांगतो तुम्हाला. सध्याच्या काळामध्ये असं आहे, खरा नियम असा आहे धर्माचा की वडिलांची सेवा मुलांनी करायला पाहिजे का मुलाची सेवा वडिलांनी करायला पाहिजे? मुलांनी वडिलाची सेवा करायला पाहिजे. पण सध्या कोण कोणाची सेवा करतं? ऐका कलियुगाचा धर्म पुत्र सांगे पितयास काम ब्राह्मण किती ब्रह्म कर्म ऐसे वर्तमान मांडले. कलियुगाचा धर्म पुत्र सांगे पितयास काम ब्राह्मण किती नामदेवरायचं प्रमाण आहे. ऐका कलियुगाचा धर्म पुत्र सांगे पितयास काम ब्राह्मण टाकीती ब्रह्मकर्म आयुष्य वर्तमान मांडले. बाप जर पाणी प्यायला चालला ना, बाप जर पाणी प्यायला चालला तर मुलगा म्हणत असतो दादा, काय काका म्हणत असेल कुठे चाललात? तो वडील म्हणत असतो बिचारा पाणी प्यायला चाललो. का रे बाळा? मग एक करा ना, पाणी पिल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत? म्हणले तिकडे जाणार आहेत का इकडे येणार आहेत? इकडेच येणार आहे. मग तुम्ही पाणी प्या, येता येता मला या ना. कळलं ना? आताशी कळल्यासारखं वाटलं मला तुम्हाला. त्यालाही प्रमाण आहे. ऐका नाही, आणि पुत्र सांगे पितयास काम काम लक्षात आलं का? त्याच्यानंतर ऐका, असं आहे की नाही, पुत्र ते पितया पाशी सेवा घेती सेवका आईशी. पुढे ऐका, सासूच्या ताब्यात सुनाने राहायला पाहिजे का सुनाच्या ताब्यात सासूने राहायला पाहिजे? ज्या सासा आहेत त्या खुश झाल्या, त्या सासा आहेत त्या खुश झाल्या. आहे, खरंच आहे, ते शास्त्रात आहेच. सासांच्या अधीन कुणी राहायला पाहिजे? सुनाने राहायला पाहिजे. पण सध्या कोण कोणाच्या अधीन आहे बोला ना? सुनाच्या अधीन कोण आहे? सासू आहे. सुनाची दासीन सासा झाल्या अंधण्या. तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे. किती चिंतन आहे महाराज. अजून बघा, कलियुगामध्ये ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला जास्त मान आहे का ज्याच्याकडे कमी पैसा आहे त्याला जास्त मान आहे? धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे, सर्व मान्यता त्याला आहे.
ज्याच्याकडे पैसा आहे त्याला माणसं पंडित म्हणतात, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला माणसं चांगलं वक्ता म्हणतात, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला दिसायला चांगलं म्हणतात. यशास्ति वित्तम सनर कुलीना सपंडित सश्रुतवान गुणज्ञा सयैव वक्ता सत्यदर्शनिया सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ते. विठ्ठल धनाढ्य देखोनी अनामिक तया ते मानिती आवश्यक. तुकोबरायचंच प्रमाण आहे. 31 चरणाचं जो अभंग आहे त्यातलं प्रमाण आहे. ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला जास्त मान आहे, ज्याच्याकडे कमी पैसा आहे त्याला मान नाही महाराज. अजून तुम्हाला सांगतो, तुमच्या संसारातलं जाऊ द्या, आमच्या पारमार्थिक क्षेत्रामध्ये पहा, ज्याची दक्षिणा जास्त आहे त्याला जास्त मान आहे का ज्याची दक्षिणा कमी आहे त्याला? आता काय नेमकं म्हणावं? आहेच ना, ज्याची जास्त दक्षिणा आहे त्यालाच कीर्तन करायला जास्त मान आहे की नाही? मग कोणी असो, कोणी असो, आधी करूनी ब्रह्मादेव. पण अभ्यास किती कमी आहे का जास्त याला काही महत्त्व नाही. जास्त महत्त्व कशाला आलं? बघा तुम्ही, जास्त पैशावाला जास्त दक्षिणावाला महाराज आलं की माणसं असं म्हणावं लागत नाही इकडे बस म्हणून. मग ती मला 5 मिनिटं घ्यावं लागली इकडे बसा म्हणून. मान आहे, त्याच्या शब्दाला काय आहे? किंमत आहे. आणि त्यांचं जर कीर्तन चाललं ना जास्त पैसा घेणाराचं, माणसं लगेच एकामेकाला म्हणत असतात काय आहे? काय शब्दाला धार आहे, काय शब्दाला, काय शब्दामध्ये वजन आहे. आणि त्याला जर विचारलं ना कीर्तन झाल्यावर अभंग कोणता होता, तसले काही कळत नाही. असंच झालंय. विठ्ठल एवढंच बोलतो बस. लक्षात आलं का? धनाढ्य देखून अनामिक तया ते मानिती आवश्यक. पण अपमानिले वेद पाठक सात्विक शास्त्रज्ञ संपन्न. ज्याच्याकडे ज्याची दक्षिणा जास्त आहे त्याला तुम्ही माना, मान्य आहे. पण ज्याचे जे सात्विक आहेत, जे शास्त्राला जाणणारे आहेत, जे अभ्यासू आहेत, ज्यांनी ग्रंथ पाठ केलेत, त्यांना तुम्ही मानू नका, पण त्यांचा अपमान मात्र करू नका. आणि त्यांचा जर अपमान होत असेल तर त्याला कलियुग म्हणतात. अपमानिले वेद पाठक अपमानिले, शास्त्रज्ञ अपमानिले, बरं का, सर्वज्ञ अपमानिले. सर्व शास्त्राला जाणणाऱ्या माणसाचा अपमान होतोय. हा काय आहे? कलियुगाचा काय आहे? महिमा आहे. अजून तुम्हाला सांगतो बघा, मुलगा सुद्धा बापाला कुठपर्यंत मानतो. तुलसी रामायणात सुद्धा चिंतन कलियुगाचं केलेलं आहे. उत्तरकांडामध्ये वर्णन आहे, ऐका. सुत मान ही मात पिता तबलो, आबलानन दिक नाही जबलो. जोपर्यंत त्या मुलाच्या कानावर ते स्वर पडत नाहीत तोपर्यंत तो आई वडिलाला मानतो. कस्तुरी तिलक, बस झालं, कळलं तुम्हाला? हे स्वर जोपर्यंत कानावर पडत नाही तोपर्यंत आई वडिलाला मानतो. तुलसीदास प्रभूंनी म्हटलंय बघा, सुत मान ही मातु पिता तबलो, आबलानन दिक नाही जबलो. जबलो आबलानन दिक नाही तबलो सुत मान ही मातु पिता. आणि ज्ञानोबराईची ओवी तर प्रसिद्धच आहे. पहिली बाळ दशे आई बा हेच पिसे, आणि मग स्त्री मांशे भोलोनी ठाके. ऐक नाही बघा. आणि पुन्हा त्या मुलाला लग्न झाल्यानंतर स्वर कानावर पडले की आई वडिलाला म्हणत नाही. आणि माता पिता को कोई नहीं माने, हरि माता पिता को कोई ना माने. औरत का बहुमान, औरत का बहुमान. आई रे मेहमान दुनिया, आई रे मेहमान दुनिया, कोणी नाही माता पित्याला कोणी मानत नाही महाराज. आणि पत्नीला मानल्याशिवाय राहत नाही. आणि एवढंच नाही महाराज, तुकोबरायचं अजून प्रमाण सांगू. बाईलेच्या गोता आवडीने पोशी, माता पितयाशी दौडून. विठ्ठल हे कलियुगाचं काय आहे? वातावरण आहे. आता हा कलियुग म्हणजे पुण्याचा ठेवाय का पापाचा ठेवाय? पापाचाच ठेवाय.
कलियुगामध्ये पापच जास्त घडतंय. कली पापाचीच मूर्ती बघा आहे ना तुकोबारायचं प्रमाण आहे. आणि त्याला मी श्लोक सांगणार आहे. शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला मी जे आता मागे तुम्हाला श्लोक सांगितले 10-5 ते द्वादश स्कंदातलेच आहेत. आणि शेवटी पुन्हा शुकाचार्यांनी परीक्षिती राजाला सांगितलं बाबा कलियुग जरी पापाचा ठेवा असला ना पण या कलियुगामध्ये एक गुण चांगला आहे की कीर्तन नामस्मरण केल्यानंतर कलियुगामध्ये उद्धार होतो. कलेर दोष निधे राजन नसती हे को महान गुणा कीर्तना देव कृष्णस्य मुक्तबंध परम वर्जेत. कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण धील भेटी किंवा कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरी नामे कलियुगी उद्धार सकाळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकाळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरी नामे कलियुगी उद्धार हरी हरीच्या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाने काय होतोय उद्धार होतोय. पण ते नामस्मरण घेण्यासाठी सर्वांना अधिकार आहे. सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये नामस्मरण केल्यानंतर उद्धार होतोय ऐका नाही. मग नामस्मरणाने उद्धार होतोय कलियुगामध्ये. नाम किती देवाचे नाम तर अनंत हे नाम अनंत नाम आहे. पण त्या अनंत नामामध्ये सुद्धा श्री विष्णू सहस्त्र नाम 1000 नाव आहेत ऐका नाही. आपल्याला माहित आहे सर्वांना 6 प्रश्न युधिष्ठिराने विचारलेले आहेत आणि त्या 6 प्रश्न उत्तर आपलं भीष्माचार्याने दिलेलं आहे. आणि 6वा जो प्रश्न आहे तो नामस्मरणाबद्दलच आहे. किमेकं दैवतं लोके किं वापेकं परायणं स्तुवन्तः कं कमर्छन्त प्राप्नुर्मानवा शुभं को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन् मुच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धः. विठ्ठल विठ्ठल 1000 नाम आहेत 1000 नाव आहेत 1000 नाव. पण 1000 नाम मग नाम कोणतंही घेतलं तरी कलियुगामध्ये उद्धार होतो आहे मान्य आहे. मग 1000 नाम सर्वांच्याच हे पाठ आहे का विष्णू सहस्त्रनाम नाही. सर्वांच्याच पाठ नाही. आणि पाठ जरी असलं तरी म्हणणं होणं कठीण आहे ऐका नाही. पण ऐका मग आता 1000 नाम नाव धड करा सहस्त्रनामाची जेने भवसिंधूची थडी पावे. 1000 नाम आहे. पण त्या 1000 नामामध्ये 1000 नाम सर्वाच्यानी शक्य नाही म्हणणं. मग एक करा. एक रामरक्षामध्ये श्लोक आलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे 1000 नाम घेतल्यानंतर जे पुण्य मिळतं ते फक्त एक राम नाम घेतल्यानंतर मिळतं. सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. बरं का 1000 नावं घेतल्यानंतर त्याची समता काय आहे फक्त नुसतं राम म्हटल्यानंतर आहे उद्धार होतोय ऐका नाही. मग जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं नामस्मरणाने कलियुगामध्ये उद्धार आहे तो तरतोय नामस्मरणाने तरतोय. मग आता सर्वांमध्ये श्रेष्ठ असणारं नाम कोणतं आहे राम नाम आहे. ते राम नाम आहे. पण ते रामनाम घेतल्यानंतर सर्वांचा उद्धार होतोय. मी अभंगाव येऊ लागलोय. सर्वांचा उद्धार होतोय. पण तुकाराम महाराजांना लोकांनी म्हटलं तुकोबाराय तुम्ही म्हणताय राम म्हणा राम म्हणा मान्य सर्व तुम्ही सांगितलंय ऐका नाही. राम म्हणा राम म्हणा असं तुम्ही सांगितलेलं आहे सर्व संतांनी सांगितलंय. पण राम नाम घेण्यासाठी अधिकारी कोण आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं कुणी जरी असला तरी त्याचा उद्धार होतो. ज्यांनी नामस्मरणाचा महिमा न जाणता जरी त्यांनी राम म्हटलं तरी त्याचा उद्धार होतो. जाणत असताना त्यांनी नामस्मरण घेतलं त्याचाही उद्धार होतो. कुळहीन असेल त्याचाही उद्धार होतो आणि यातीहीन असेल त्याचाही उद्धार होतो. पहिलं चरण राम म्हणतात रे जाणता नेनाता राम म्हणतात रे जाणता नेनाता म्हणतात रे जाणता नेनाता राम म्हणतात रे जाणता नेनाता राम म्हणतात रे जाणता नेनाता
आहे रामनाम हे श्रेष्ठ आहे, तुम्हाला मी सांगितलं. आणि असं रामनाम कुणी जरी घेतलं तरी त्याचा उद्धार होतो. राम म्हणता नेनता राम म्हणता तरे, जाणता राम म्हणता तरे, कुळहीन राम म्हणता तरे, आणि यातीहीन राम म्हणता तरे. या अभंगामध्ये रामनाम बऱ्याच वेळेस आलेलं आहे. प्रत्येक चरणात शेवटचं चरण सोडलं तर बाकीच्या चरणामध्ये रामनाम आहे. मग हा अभंग का घेतलं मी, त्याचं कारण आहे. 2-3 कारण आहेत. ज्यांच्या खर्चातून कार्यक्रम आहे त्यांचं नाव काय आहे, दशरथ आहे. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे, राजा राम. त्याच्यातही राम आहे, ऐक नाही. आणि इथेही काय सुरू आहे, म्हणून राम. विठ्ठल विठ्ठल राम नाम हे श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. एका श्लोकात असं ऐका, 7 कोटी मंत्र आहेत, 7 कोटी मंत्र आहेत श्लोकात म्हटलंय. पण 7 कोटी मंत्रापैकी राम नाम हा जो मंत्र आहे तो मंत्र सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. 7 कोटी महामंत्र चित्त विभ्रम काल कहा, एक एव परो मंत्र श्रीराम्यत्यक्षरद्वयम. लक्षात आलं, 7 कोटी मंत्र आहेत पण त्या 7 कोटी मंत्रामध्ये राम नाम हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. आणि ते किती अक्षरी आहे, 2 अक्षरी आहे. राम राम दोन्ही अक्षरे, राम राम दोन्ही अक्षरे, सुलभाने सोपारे, सुलभाने सोपारे, जागा मागलिया पहारे, शेवटाची गोड त्याची करेगा. शेवटाची गोडा राम राम दोन्ही अक्षरे, सुलभाने सोपारे, है का नाही. जागा मागलिया पहारे, शेवटची एक ओरी. बघा, रामनाम हे 2 अक्षरी मंत्र आहे. ऐका, 2 अक्षरी. आणि रामनाम कुणी जपलंय, साधारण आहे का रामनाम. आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप, रामकृष्ण वाचा भावा हा जीवाला, कृष्ण वाचा भाव हा जीवाला, कृष्ण वाचा भाव हा जीवाला, कृष्ण वाचा भाव हा जीवाला. आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा शिवाचा राम जप. 2 अक्षरी रामनाम हे भगवान शंकरांनी जपलं की नाही. भगवान शंकरांनी जपलं. त्याच्यामध्ये 2 कथा आलेल्या आहेत त्याच्याबद्दल. रामनाम 2 अक्षरी आहे, रामनाम 2 अक्षरी आहे. एक वेळेस त्या रामायणासाठी 3 जणांचे भांडण लागले. कोणाकोणाचे, एक देवाचे, एक मानवाचे आणि एक सर्प, पन्नग नाम सर्प, यांची भांडणं लागले. आता तिघांची भांडणं लागले आणि ते तिघही ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला सांगू लागले, आमचे तिघाची भांडणं आहेत रामायणासाठी. कसे काय भांडणं आहेत. तर देवानी सांगितलं, मी यांना म्हटलं प्रभू रामचंद्राचा अवतार देवाचा आहे म्हणून रामायण आमचं आहे. मानवाला विचारलं, तुमचं रामायण कसं काय. प्रभू रामचंद्राचा अवतार जरी देवाचा असला तरी मानवाच्या रूपात आहे म्हणून रामायण कोणाचं आहे, आमचं आहे. सर्पांना विचारलं, तुमचं रामायण कसं काय. त्यांनी सांगितलं, प्रभू रामचंद्राचा अवतार देवाचा जरी असला, मानवाच्या रूपात जरी असला, पण त्यांचा जो भाऊ त्यांच्याबरोबर वनवासाला संघ होता ना, तो कोणाचा अवतार आहे, शेषाचा अवतार आहे म्हणून रामायण आमचं आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, तुमचे भांडणं मिटवण्यासाठी तुम्ही भगवान शंकराकडे जा. मग भगवान शंकराकडे ते गेले. भगवान शंकराकडे गेल्यानंतर भगवान शंकराला ते सर्व सांगितलं. पुन्हा ते सांगायची गरज नाही. सांगितल्यानंतर भगवान शंकराने ते मान्य केलं. म्हटले, रामायण तुम्हाला वाटून देतो. रामायणामध्ये किती श्लोक आहेत, आपण नेहमी श्लोक ऐकतो. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसाम महापातक नाशनम. 100 कोटी श्लोक आहेत, 100 कोटी श्लोक आहेत. भगवान शंकराने सांगितलं, तुम्हाला तिघालाही वाटून देतो, रामायण वाटून देतो. मग तिघालाही जवळ बसवलं आणि आपलं भगवान शंकराने सांगितलं, देवाला म्हटले तुम्हाला 33 कोटी श्लोक, मानवाला सांगितलं तुम्हाला 33 कोटी श्लोक. आणि
कोण उरलं? सर्प. त्यांना सांगितलं तुम्हाला 33 कोटी श्लोक. आता किती कोटी राहिले खाली हिशोब करा बरं का. मी विचारीन तुम्हाला किती राहिले. 1 कोटी राहिले. 1 कोटी राहिले ना. आता 1 कोटी राहिल्यानंतर पुन्हा म्हणले तुम्हाला 33 लाख, तुम्हाला 33 लाख आणि तुम्हाला 33 लाख. खाली किती राहिले? 1 लाख राहिले. 1 लाख राहिल्यानंतर पुन्हा म्हणले तुम्हाला 33,000, तुम्हाला 33,000 आणि तुम्हाला खाली किती राहिले? 1,000 राहिले. पुन्हा ते म्हटले तुम्हाला 300, तुम्हाला 300 आणि तुम्हाला 300. खाली किती राहिले? 100 राहिले श्लोक. पुन्हा भगवान शंकरांनी सांगितलं तुम्हाला 33 श्लोक, तुम्हाला 33 श्लोक आणि तुम्हाला 33. खाली किती राहिलं? 1 श्लोक राहिला. 1 श्लोकामध्ये अनुष्टुप छंदामध्ये किती आहे? 32 अक्षर आहेत. तर त्या 32 अक्षरापैकी भगवान शंकराने सांगितलं तुम्हाला 10 अक्षरं, तुम्हाला 10 अक्षरं आणि तुम्हाला 10 अक्षरं. खाली किती उरले? 2. आता एका एकाला किती किती श्लोक आले? बरं तुम्हाला अगोदर मी सूचना दिली होती ना हिशोब करा म्हणून. मग आता हे साधं जर कथा लक्षात नाही आली तर इथून मागचे श्लोक आले असतील का लक्षात आणणार? बहुतेक आलेच नसतील आहे का नाही. मग 33 कोटी 33 लाख 33,333 आणि 10 अक्षर. लक्षात आलं बरोबर आहे ना. इतके प्रत्येकाला आले. 2 अक्षर उरले. भगवान शंकरांनी सांगितले ते 2 अक्षर मला. म्हणून भगवान शंकर सतत रामाचं भजन करतात. भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव हो भजन करी महादेव राम पूजे सदा शिव राम पूजे सदा शिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी लक्षात. म्हणून रामनामाचा जप 2 अक्षर. भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. एक कथा. दुसरी एक कथा सांगतो. भावार्थ रामायणात ह्या कथा आलेल्या आहेत. पुन्हा युद्धकांडामध्ये एक कथा आलेली. आताची जी कथा सांगितली ही आरण्यकांडात आलेली आहे बरं का. आणि भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी ती लिहिलेली आहे. फार सुंदर आहे. आता नाथ महाराजांनीच पुन्हा युद्धकांडामध्ये एक कथा भगवान शंकराबद्दल लिहिलेली आहे. रामनाम भगवान शंकरांनी का जपलं त्याचं कारण सांगितलेलं आहे. श्रीराम नाम क्षरमंत्र जप श्रीराम नाम जाप्यम मदीयम सतु रामचंद्र. फार सुंदर आहे. मग रामनाम का जपलं त्याचं कारण सांगितलेलं आहे. म्हटले समुद्र मंथनातून 14 रत्न निघाले आहे का नाही. कोणते 14 रत्न निघाले? लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावो काम तुधा सुरेश्वर गजो रंभादि देवांगण आश्वसप्त विषम हरिधनो शंखो मृतं चांबुदे रत्नानिह चतुर्दशम प्रतिदिन. पुढचं नाही म्हणायचं. गावातली माणसं जी झोपलेली असतील जागे होतील आणि ते म्हणतील कीर्तन झाले आज लग्न आहे काय काय. लक्षात आलं काय ठीक आहे नाही लग्न आहे. मग कशामुळे म्हणून दाखवलं याच्यात किती रत्न निघालेत? 14 रत्न आहेत. आणि का म्हणून दाखवलं त्याचं कारण आहे हे मंगलाष्टक आहे. याच्यामध्ये 14 रत्न आहेत. मंगलाष्टक लग्नामध्ये म्हणत असताना लोक लक्ष देऊन ऐकत नाहीत. मग कीर्तनात म्हणल्यावर जरा लक्ष देऊन ऐकत आहेत म्हणून सांगितलं. 14 रत्न आहेत. त्याच्यापैकी 20 निघालं मला हे सांगायचं आहे. आणि 20 निघाल्यानंतर कोण घेणार? कोण घेणार? 20 निघालं. भगवान शंकराला प्रार्थना केली. भगवान शंकराने ते 20 घेतलं. आता 20 घेतल्यानंतर देव जरी असले तरी अंगाचा काय झाला? 10 झाला.
मग 10 झाल्यानंतर भगवान शंकराच्या अंगाचा 10 शांत होण्यासाठी युद्धकांडातली कथा सांगतोय तुम्हाला मी बरं का. 10 शांत होण्यासाठी भगवान शंकरांनी 5 उपाय केले. पहिला उपाय केला, काय केला? गंगा धारण केली. शीतलता प्राप्त व्हावी म्हणून गंगा धारण केली. किती 1000 वर्ष गंगा राहिली त्यांच्या जटेमध्ये. महाभारतात वर्णन आहे बरं का. ज्या वेळेस भगीरथ राजाने पृथ्वी तलावर आणली ना, तिचा वेग जास्त होता. मग तो वेग सहन होणार नाही, गंगेने सांगितलं. महाभारतात कथा आहे. मग भगवान शंकराला विनंती भगीरथ राजाने केली आणि भगीरथ राजाने विनंती केल्यानंतर भगवान शंकराच्या जटेमध्ये 11,000 वर्ष गंगा राहिली, असं वर्णन महाभारतात आहे. गंगा धारण केली पण अंगाचा 10 शांत होईल. पुढे चंद्र धारण केला. चंद्र शीतल आहे पण अंगाचा 10 शांत होईना. त्याच्यानंतर काय केलं? त्याचा श्लोकच आहे. पिनाक फणी बाल्यंदो भस्म मंदाकिनी युतः पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायिनी. 2 गोष्टी केल्या, अंगाचा 10 शांत होईना. तिसरं काय केलं? गळ्यामध्ये काय अडकवला? साप अडकवला. का अडकवला? अंगाचा 10 झालेला आहे. साप कसा आहे? गार आहे का गरम आहे? तुम्हाला जर अनुभव नसेल तर घेऊन बघा, पण मेलेला घेऊन बघा. जिवंत घेतला तर मलाच बिन भाड्याच्या खोलीत जावं लागेल. लक्षात आलं का? आहे की नाही? ऐका, मग बघा तुम्ही, घेऊन बघा. गार आहे तरी अंगाचा 10 शांत झाला नाही. अंगाला काय लावलं? भस्म लावलं. तिथं वर्णन आहे. पिनाक फणी बाल्यंदू भस्म बंदा किनी युत. पण तरी अंगाचा 10 शांत झाला नाही. आणि त्याच्यानंतर मग भगवान शंकरांनी राम नाम जपलं. शिव हर हरे तापला तोया नामे शीतळ झाला, तोया नामे शीतळ झाला, तोया नामे शीतळ झाला. शिव नामे हल हल राम, तोया नामे शीतळ झाला, तोया नामे शीतळ झाला, तोया नामे शीतळ झाला. अंगाचा काय झाला? 10 शांत झाला. शिव हळहळे तापला आणि रामनामे शीतळ झाला. रामनामाने शीतळ झाला. इतकं रामनामाचं काय आहे? महात्म्य आहे. आणि असं रामनाम तुम्हा मला सांगता तुकोबार आहे. राम म्हणता तरी जाणता. रामनामावर बोलायचे, रामनामावर. एवढ्यावर जरी झालं तरी काय हरकत नाही, पण वेळेतच होणार. काही काळजी करू नका. विठ्ठल रामनाम ऐका. 2 अक्षरी रामनाम सांगितलं. आता बघा, एक ठिकाणी अजून महारामायण आहे. त्या महारामायणामध्ये 3 अक्षरी नाम सांगितलंय. रामनाम 3 अक्षरी. लक्ष देऊन ऐका. किती अक्षर आहेत? 3 अक्षर आहेत. एक र. पुढे ऐका, त्याला काना आहे की नाही? पुन्हा आ. काही ठिकाणी असं म्हटलं, काही ठिकाणी अ म्हटलं, पण जाऊ द्या, आ घ्या. त्याच्यानंतर म आहे. र अ आणि म असं घ्या, किंवा र आ आणि म असं घेतलं तरी काय हरकत नाही. दोन्ही ठिकाणी तसं आलेलं आहे बरं का. 3 अक्षर आहेत. तर 3 अक्षरामध्ये शक्ती आहे. परमेश्वर नामानी संतेनेकानी पार्वती परंतु रामनामेदम सर्वेशाम उत्तमोत्तमम. सर्वामध्ये रामनाम श्रेष्ठ आहे. रामनाम सर्वामध्ये काय आहे? श्रेष्ठ आहे. बघा, त्या 3 अक्षरामध्ये 3 देवता आहेत. थोडं लक्ष देऊन आहे का? 3 देवता आहेत. र अक्षरामध्ये अग्निदेवता आहे, अ अक्षरामध्ये सूर्यदेवता आहे आणि म अक्षरामध्ये चंद्रदेवता आहे. मग तिन्हीमध्ये 3 देवता आहेत. आता रचा उच्चार केल्यानंतर काय होतं? अग्नी काय करतोय? जाळण्याचं काम करतो. अग्नी काय करतो? जाळण्याचं काम करतो. मग रचा उच्चार केल्यानंतर आपल्या जवळचं काय जळतं? जन्माला कारणीभूत असणारं शुभाशुभ कर्म आहे. अगा कर्मे जय उरावे, तैती सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे. देहा एका शुभ असेल अशुभ कर्म असेल ते जन्माला कारणीभूत आहे. मग शुभाशुभ कर्म जाळण्याचं काम र करतं. र र करतं र. म्हणून र रकारो नलबीजम स्यात् दे सर्वे वडवा दया कृत्वा मनोमलम सर्वम भस्म कर्म शुभाशुभ. असं वर्णन आहे. पुढे ऐका बरं का. अ मध्ये कोणती देवता आहे? सूर्यदेवता आहे. सूर्यदेवता काय करते? सूर्यदेवता, आता सूर्यदेवता आहे का? नाही.
सकाळी सूर्य उदयाला आल्यानंतर आपल्याला प्रकाश देतो की नाही? सूर्य देतो ना. मग अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम सूर्य करतो. तसं अज्ञानरूपी अंधाराकडून ज्ञानरूपी सूर्याकडे नेण्याचं काम करतं. म्हणून आकारंबानो बीजंशात वेदशास्त्र प्रकाशक म्हणून त्याच्यानंतर पुढं असं वर्णन केलेलं आहे. आता मध्ये कोणती देवता आहे तुम्हाला मी सांगितलं नाही, आता सांगतो. चंद्र देवता आहे. चंद्र काय करतोय? शीतलता प्राप्त करून देतो. शीतलता. मग शीतलता प्राप्त करून देतो. तर आपण कशाने तापलेलो आहोत? त्रिविध तापाने तापलेलो आहोत. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक 3 तापाने आपण तापलेलो आहोत. मग 3 तापातून मुक्त होण्यासाठी मचा उच्चार आहे. लक्षात ठेवा. मकारश्चंद्र बीजंशात देददाम परिपूर्णतम त्रैतापम हरतम काय हरते नित्यम शीतलत्वम करोति च. म्हणून रा विठ्ठल फार सुंदर चिंतन आहे. याच्या अगोदरचं रामनामाचं सांगितलेलं एका दिवस कुणीतरी ऐकलेलं असतं, पण हे ऐकलेलं बहुतेक नाही. हे नक्की मलाही माहीत आहे, तसं काही नाही, पण ऐका लक्ष देऊ. अजून आता रामनामामध्ये 3 अक्षर, त्याच्यामध्ये 3 देवता आहेत. अजून असं सांगितलंय रामनामाचा उच्चार केल्यानंतर 3 अक्षराचा उच्चार केल्यानंतर जीवनामध्ये आपल्याला भक्तीची गरज आहे, जीवनामध्ये ज्ञानाची गरज आहे आणि जीवनामध्ये वैराग्याची गरज आहे. आहे का नाही? ज्ञान, वैराग्य आणि भक्तीची गरज आहे. मग इथं वर्णन असं करताना म्हटलंय रचा उच्चार केल्यानंतर काय प्राप्त होतं? वैराग्य हेतु परमो रकारो कथ्यते बुधही. रचा उच्चार केल्यानंतर वैराग्य प्राप्त होतं. अचा उच्चार केल्यानंतर ज्ञान प्राप्त होतं आणि मचा उच्चार केल्यानंतर भक्ती प्राप्त होते. वैराग्य हेतु परमो रकारो कथ्यते बुधही आकारो ज्ञान हेतुश्च मकारो भक्ती हेतु कहा. म्हणून रा म्हणून राम. ऐका नाही. आणि एक श्लोक सर्वांच्या पाठ आहे. राचा उच्चार केल्यानंतर तोंड काय होतं? उघडतं. हे सर्वांच्या पाठ आहे. तुमच्या श्लोक जरी पाठ नसला तरी अर्थ सर्वांच्या पाठ आहे. पण तुम्हाला असं वाटू नये या बुवाच्या पाठ आहे की नाही म्हणून मला सांगावं लागेल ना. लक्षात आलं का? ऐका नाही, सांगावं लागेल ना. राचा उच्चार केल्यानंतर तोंड उघडतं आणि मचा उच्चार केल्यानंतर तोंड मिळतं. रकारोच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातकम पुन्हा प्रवेशा भावेचे मकारस्तु कपाटवत. उघडल्यानंतर तोंड आपल्याकडून जे काही पाप झालं असेल ते पाप बाहेर जातं आणि गेलेलं पाप पुन्हा परत येऊ नये म्हणून तोंड मिटतं. लक्षात आलं का? असं राम नाम. मग असं हे रामनाम म्हणा असं नाथ तुकोबाराय म्हणतात. पण रामनाम म्हणल्यानंतर उद्धार कोणाकोणाचा होतो? नेनता तरे आणि जाणता तरे. आता नुसतं आपल्याला एक वाक्यात सांगायचं आणि 5 चरणावर चाली म्हणून आपल्याला शेवट करायचं बरं का. लक्षात आहे का? आता जाणता तरे आणि नेनता तरे. जाणते कोण कोण आहेत? 14 जणांची यादी सांगितलेली आहे. जाणून नामस्मरण घेतलं त्यांचा उद्धार झाला. बघा ऐका. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, सौनक, भीष्म, दालभ्याम, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ आणि बिभीषण. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, सौनक, भीष्म, दालभ्याम, रुक्मांगद, अर्जुन, वशिष्ठ, बिभीषणादी पुण्यानी माम परम भागवतम स्मरामी. असे 14 जण आहेत. आणि या 14 जणांनी जाणून नामस्मरण घेतलं त्यांचा उद्धार झाला. राम म्हणता जाणता तरे. पुन्हा प्रश्न आला, प्रल्हादाचं चरित्र कुठं आलं? ऐका ना. प्रल्हाद, नारदाचं चरित्र कुठं आलं? त्यांनी रामनाम कसं जपलं? ऐका नाही. त्याचा सुंदर विचार भागवतात अनेक पुराणामध्ये आहे. प्रल्हाद, नारद, पराशर. जाणते तरे. नेनता कोण आहे? नेनते सांगतो तुम्हाला. आजामिळ भिल्ली तारिली कुंटिनी आणि प्रत्यक्ष पुराणे वंदे केली. ऐका नाही. अजामिळ असेल, अजामिळाचं चरित्र श्रीमद भागवताच्या 6ष्टम स्कंदामध्ये आहे. तो सुद्धा नामस्मरणाचा महिमा न जाणता त्यांनी नामस्मरण केलं, पण तो सुद्धा तरला की नाही? तरला. म्हणून राम म्हणता जाणता तरे आणि नेनता तरे. ऐका पुढे. नंतर कुळहीन तरे आणि यातीहीन तरे. ऐका. कुळहीन सुद्धा आणि यातीहीनमध्ये शेबरीचा नंबर लागतोय की नाही? शेबरीकडे भगवान परमात्मा गेले. तुम्हाला कथा ऐकायला मिळणारच आहे आणि रामायणामध्ये आहेच ना. शेबरीकडे गेल्यानंतर शेबरी म्हणू लागली, देवा तुम्ही माझ्याकडे आलात, माझ्या जातीचा, पातीचा, कुलाचा,
काही विचार केला नाही तुम्ही. भगवान प्रभू रामचंद्राने सांगितलं मी फक्त भक्तीचा विचार करतोय. तो रामनाम जपलंस ना म्हणून तुझ्याकडे मी आलोय. जात पात कुल धर्म न बडाई गुणधन पत्र चतुराई हो कहो रघुपती सुनु भामिनी बाता मानू एक भगती करनाता. लक्षात आलं. मग शबरी यातीहीन होती आणि कुळहीन होती ती सुद्धा तरली. आता असं रामनाम आहे. मग ते रामन घेण्यासाठी काही सायास लागतात का? नाही. दुसरं चरण राम म्हणता न लागे आनिक सायास आनिक सायास राम म्हणता न लागे आनिक सायास आनिक सायास हे राम म्हणता न लागे आनिक सायास सायास राम म्हणता न लागे आनिक सायास आनिक सायास केले महादोष तेही जळती केले महादोष तेही जळती राम म्हणता न लागे आनिक सायास आनिक सायास राम म्हणता न लागे आनिक सायास आनिक सायास केले महादोष तेही जळती केले महादोष तेही जळती राम म्हणता न लागे सायास आनिक सायास हे आनिक सायास आनिक राम म्हणता न लगे अनेक सायास केले महादोष तेही जळती. रामनाम घेण्यासाठी सायास लागत नाहीत. न लगती सायास जावे वनांतरा. सायास लागत नाहीत. त्याच्यानंतर पुढे केले महादोष तेही जळती. नुसता अर्थ सांगायचा आहे. महादोष जरी एखाद्याकडून घडले असले तरी ते सुद्धा जळून जातात. आहे की नाही? आपल्याला माहीत आहे वाल्या कोळ्याने किती पाप केलं पण त्याचं सुद्धा पाप जळून गेले की नाही. रामनाम घेतल्यानंतर केले महादोष तेही जळती. बस झालं. आता वेळच आपली संपून गेलेली आहे. आपण फक्त रामनामावर चिंतन केलेलं आहे आणि एका एका अभंगावर 5-5 दिवस 7-7 दिवस सेवा करण्याचा योग ज्यांच्या हस्ते सप्ताह आहे, जे सप्ताहाचे शुभप्रेरक मार्गदर्शक आहेत ते म्हणजे हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू प्रकाशजी महाराज बोधले यांनीच 2 वर्षापासून आळंदी आणि पंढरपूरला फडावर एकाच अभंगावर सेवा करण्याचा संधी दिल्यामुळं ही सवय लागलेली आहे. आणि आपण फक्त एकच शब्दावर बोललेलो आहेत, फक्त रामनाम. आणि रामनाम घेतल्यानंतर काय फायदे याच्यामध्ये वर्णन आहे. ज्यांना काही कोणाला एकाच अभंगावर चिंतन ऐकायचं असेल महाराजांच्या फडावर आहेच, पंढरपूरला आळंदीला. आणि मगाशीच महाराजांनी फोन केला पैठणचं सुद्धा आपलं आहे बरं का, 3 दिवसाचं आहे. म्हणजे पंचमी, षष्ठी आणि सप्तमी 3 दिवस एकाच अभंगावर सेवा असते. असो महाराजांच्यामुळं येण्याचा हा योग आला. महाराजांचं माझ्यावर अतीव प्रेम असल्यामुळं महाराजांनी अण्णासाहेब महाराज बोधले, परमेश्वर महाराजजी बोधले यांनी फोन करून मला ही तारीख दिली. त्यांच्यामुळं हा येण्याचा काय आला, योग आला. त्यातलं एक थोडंसं बोलायचं आहे. मगाशीच बोलायचं होतं पण साहेब उठून गेले म्हणून बोललो नाही. आणि सप्ताह आहे याच्यामध्ये कोणाचा रुपाय नाही महाराज. आणि असं रामायणातच चिंतन केलं बरं का साहेब. जे धन दान धर्मामध्ये खर्च होतं त्या धनाला धन्यता दिलेली आहे. सो धन धन्य प्रथम गती जाकी धन्य पुण्यरत मती स्वयंपाकी. जे धन दान धर्मामध्ये खर्च होत आहे ना ते धन काय आहे, धन्य आहे. आणि तुमच्या अंतकरणामध्ये ही सद्भावना निर्माण झाली. मगाशी मला परमेश्वरजी बोधले महाराज
यांनी खोलीमध्ये आल्यानंतर सांगितलं तुमच्या घरात बसल्यानंतर की बाबा मंदिरं झालेले आहेत गावामध्ये आणि त्याच्यानंतर तेव्हापासून साहेबांच्या मनात होतं माननीय दशरथरावजी राजाराम इंगळे बरोबर ना यांच्या मनात होतं की आपण रामकथा ठेवावी सप्ताह करावा असं मनात होतं पण तो मनातला तुमचा संकल्प आज काय झाला पूर्ण झाला सत्य संकल्पाचा दाता नारायण अरे भगवान परमात्मा सत्य संकल्प काय करत असतो पूर्ण करत असतो तुमच्या अंतःकरणामध्ये ही सद्बुद्धी सुचलेली आहे सद्बुद्धी ही कोणाच्याही अंतःकरणात सुचत नाही बऱ्याच ठिकाणी बरेच श्रीमंत माणसं असतात पण श्रीमंत माणसं असल्यानंतर तो पैसा दानधर्मामध्ये खर्च करावा ही बुद्धी निर्माण होत नाही महाराज मग केव्हा निर्माण होते तुमच्या अंतःकरणात निर्माण का झाली ज्ञानोबरायच्या 2 ओव्या सांगतो आणि सेवा पूर्ण करतो अरे अनेक जन्माचं वाडवडिलांचं पुण्य असल्याशिवाय ही सद्बुद्धी सुचत नाही बघा पुण्याविना अमृत प्राप्त होत नाही पुण्याविना परीस प्राप्त होत नाही तसं पुण्याविना सद्बुद्धी निर्माण होत नाही आणि का सारिका बहुवस जैसान जोडे परीस का अमृताचा लेस दैवगुणे तैशी दुर्लभ सद्बुद्धी जे परमात्माची अवधी जैसा गंगेशी उददी निरंतर ज्ञानोबारायांनी 2ऱ्या अध्यायामध्ये सुंदर चिंतन मांडलेलं आहे तुमच्या अंतःकरणामध्ये ही सद्बुद्धी निर्माण झालेली आहे आणि महाराज तुमचा जो संकल्प आहे साहेबांचा हा संकल्प पूर्ण होतो आहे रामायणकार हरिभक्तीपारायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांची महाराष्ट्रात काय महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांची ख्याती आहे असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांचं रामायण आहे आणि मोठमोठे कीर्तनकार सप्ताहामध्ये ज्ञानदान करण्यासाठी येणार आहेत एवढंच नाही पुन्हा कीर्तन झाल्यानंतर सुद्धा काय आहे सर्वांना जेवायला आहे परमेश्वर महाराजांनी मला सांगितलं कीर्तन झाल्यावरच नाही दिवसभर सुद्धा कुणी या आणि जेवण करा या आपल्या सप्ताहामध्ये श्लोकाला अनुसरून बोलतोय 2 दानं उत्कृष्ट होत आहेत अन्नदान सर्व दानामध्ये श्रेष्ठ आहे आणि अन्नदानापेक्षाही ज्ञानदान त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे मग अन्नदानही तुमच्या इथं होऊ लागले तुमच्या हातून आणि काय होऊ लागलंय ज्ञानदानही होऊ लागलंय श्लोक आहे अन्नदानम महद्दानम विद्यादानम ततःपरम अन्नेन क्षणिका तृप्तीर याव जीवंत विद्या लक्षात आलं का एखाद्या वेळेस अन्नदान झालं खाल्ल्यानंतर 7 दिवस झाल्यानंतर ते अन्नदानाचं विसरेल पण जे ज्ञानदान होत आहे जे ऐकायला मिळतं आहे ज्यांनी ऐकलं त्यांनी मरेपर्यंत ते म्हणतील साहेबांनी एक वेळेस असा सप्ताह केला होता रामायण ऐकायला मिळालं कीर्तन ऐकायला मिळाले ऐका नाही भजन ऐकायला मिळालं गायनाचार्यांच्या चाली ऐकायला मिळाल्या मृदंगाचार्याचा पुकवाज ऐकायला मिळाला असं सतत हे ध्यानात राहील म्हणून असं 2 प्रकारचं दान तुमच्याकडून घडतंय आणि तुम्ही उदार आहात लक्षात आलं का उदारतेशिवाय हे घडतच नाही 2 गोष्टीचं सोंग आणता येत नाही 2 गोष्टीचं सोंग आणता येत नाही महाराज पाठांतराचं सोंग आणता येत नाही आणि पैशाचं सोंग आणता येत नाही पैशाचं सोंग आणता येते का नाही माझ्याकडे भरपूर पैसा आहे मग एखादा सप्ताह करून दाखवा ना पैशाचं नुसतं सोंग आणता येत नाही लक्षात आलं का आणि पाठांतराचं सोंग आणता येत नाही एखादा पाठांतराचं सोंग आणू लागला की त्याला म्हणायचं विना घी आणि हरिपाठ पुढं म्हण पाठांतराचं सोंग आणता येत नाही आणि पैशाचं सोंग आणता येत नाही बाकीचं सर्व सोंग आणता येतात लक्षात आलं का म्हणून पैसा आहे आणि सत्ता आहे संपत्ती आहे आणि उदारतासुद्धा आहे या सर्वच गोष्टी आहेत साहेबांच्या जीवनात ही जी सद्भावना निर्माण झालेली आहे ही सद्भावना यावत जीवपर्यंत नव्हे त्यांच्या मुलांच्यासुद्धा अंतःकरणात ही भावना यावत जीवपर्यंत टिकून राहू हीच प्रभू रामचंद्राच्या पंढरीनाथाच्या सद्गुरू रामचंद्र बोधले महाराजांच्या चरणी प्रार्थना करून येथे सेवेला पूर्ण विराम देतो या सेवेमध्ये काही चुकलं असेल वक्तृत्वोघामध्ये एखादा वाईट शब्द गेला असेल जरा मला थोडंसं खरं बोलण्याचा नाद आहे आणि खरं बोलल्यामुळं काय येत असतो राग येत असतो तुम्हाला बऱ्याच जणांना राग आला असेल जरा मी पहिल्यांदा बोललोच खरं स्वभाव जात नाही ना काय करावं आता तर राग आला असेल तर त्याच्याबद्दल राग आला असेल त्याच्याबद्दल क्षमा करा तुमच्याच कल्याणासाठीच बोललेलो आहे तुमच्या कल्याणासाठीच आहे मुलंसुद्धा कथेमध्ये
कीर्तनामध्ये ते जर बडबड करू लागले तर तुकोबाराईने सुद्धा म्हटलं आहे, कथे माझी कर कर. मी प्रमाणाने बोललो आहे तुम्हाला, असं बोललो नाही, प्रमाणाने बोललो आहे. कथेमध्ये पुन्हा एखाद्याने असं बडबड करायची ती सुद्धा करायची नाही. मी जे बोललो आहे ते तुमच्या कल्याणासाठीच बोललो आहे. पण तरीसुद्धा राग आला असेल तर क्षमा करा. आणि जे काही बरोबर आलं असेल ते आमच्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज आळंदी या संस्थेतील हयात असणारे गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर आणि वैकुंठवासी विठ्ठल बाबा चौधरी, वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य नथुसिंग बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य मधुकर बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य वैद्य बाबा, वैकुंठवासी गुरुवर्य निकम बाबा यांच्या पायाचा प्रसाद समजून आचरणात आणा. सेवा संपली. ज्ञानेश्वर